मित्रांनो बघा इथे मच्छी पकडत होते, तर त्यांना ही मच्छी एवढा मोठा मासा भेटला. आपण पण तयारी करूया मच्छी पकडायची. आपल्याला भेटतोय का नाही काय माहिती. पहिल्यांदाच मच्छी पकडणार आहे. तसंच या पोरांनी बघा मच्छी पकडली आहे. काय रे पोरा, एवढा मोठा मासा पकडून कसं वाटलं? खूप मस्त मस्त प्रकारे मच्छी पकडली आणि मस्त 2-1.5 किलोचा वाटतोय हा. आपण ट्राय करूया, भेटली तर बघू, यांनाच देऊया. पाऊस यायला लागलाय. हॅलो मित्रांनो, मी निलेश, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आज मी रायता नदीला आलोय पुन्हा एकदा. तसंच मित्रांनो आज मच्छी पकडायचा कार्यक्रम आहे आणि आपण मस्त मच्छी पकडूया. मी तर कधी माझ्या जीवनात मच्छी नाही पकडली, पण आज ट्राय करायची. मी बांबू वगैरे घेऊन आलो मित्रांनो, हे बघा. आणि हे मुलं मला शिकवणार आहे कशी मच्छी पकडायची. तंगूस वगैरे पण आणलाय आपला. बघा बघा हा मुलगा मच्छी पकडतोय, तो मला शिकवणार कशी मच्छी पकडायची. गल वगैरे पण आणली मित्रा. काम जरा मी तुला गल देतो. तसंच मित्रांनो आपण गल आणली आहे. आता हा छोटासा मुलगा आहे, हा मच्छी पकडतो. त्यांनी एवढा मोठा मासा पकडलाय. आता त्याच्याकडे थोडं आपल्याला शिकायला भेटेल. तर मित्र गल गल संपली वय, अजून एक आहे ना. तो आता आपल्याला शिकवणार आहे, कारण की आपण जिंदगीमध्ये कधी मासा पकडला ना, आपलं काम पण नाही. तर हा सतत येत राहतो शाळेत. त्याला विचारूया थोड्या टायमाने. मित्र तो असं उलटा सुलटा लागतो ते दोन. हे गल चांगली आहे का? आयडिया आहे बघा मित्रांनो. बघ छोटा पण आहे. खरंच एवढा लहान पोरगा आहे पण मच्छी पकडायला एक्सपर्ट आहे मित्रांनो. बघा तुम्हाला दाखवतो. त्याने एक मोठा मासा पकडलाय. माझी गल पडली. बघा मित्रांनो किती मोठा मासा पकडलाय त्यांनी. एवढा मोठा मासा या लहान पोरांनी पकडलाय, पण मला खूप खुशी झाली, आनंद वाटला. आता हा करतोय बघा. आता हा मस्त हा फ्राय करणार का विकणार आहे? काय करणार तू? विकतो मित्रांनो हा मासा. हा विकणार आहे. त्यांची मेहनत किती वाजल्यापासून बसलाय तू? 10-11 वाजल्यापासून बसलाय मित्रांनो. आणि यात छोटे छोटे बरेच मासे आहेत. हा एकच मोठा आहे. आपल्याला पण भेटला तर बरं होईल. जिंदगीमध्ये पहिली बार असा मासा पकडायचा आहे मला पण. माशाला खायला पाव. बघा मित्रांनो आतमध्ये बरेच छोटे छोटे मासे आहेत. 4 छोटे मासे आहेत आणि एक मोठा मासा आहे. आपण बघूया आपल्याला किती मोठा भेटतोय. ट्राय करायला काय जाते, पण आज पहिल्यांदा ट्राय करणार आहे. झालं का मित्र? अजून गल पाहिजे का? अजून एक बांबू ना, एक बांबू अजून हे ह्याच्यामध्ये कर आणि हे लागेल. जे पण आम्ही पकडणार ते तूच घेऊन टाक, ठीक आहे? हां सिसा काय असतो? दगड घे ना, दगड देऊ. एवढा बारका पोरगा आहे मित्रांनो, पण मासे पकडायला हुशार आहे. त्याला आम्ही आताच बघितलं, त्याला मस्त मासे पकडतात. आणि ह्यालाच आम्ही जेवढे मासे पकडत त्याला आम्ही देऊन टाकत, भेटले तर. ठीक आहे ना भाऊ मित्रा? आम्ही टाइमपासला आलो. टाइमपासला आलो आम्ही. आणि आम्हाला पण थोडं हा पोरगा आम्हाला शिकवणार आहे. एवढे छोटे छोटे लहान लहान पोरं मच्छी पकडतात मित्रांनो. त्यांच्याकडे बरंच काय शिकायला भेटते आणि शिकावं पण. बघा कशा प्रकारे. आणि काय बोललं त्याला? गल असं बांधल्यानंतर काय बोलतात? त्याचं नाव गाव नाही. अरे बोल की, बोल काहीतरी बोल. गलसडी म्हणजे गलसे बांधल्यानंतर गलसडी बोलते त्याला. बघा मित्रांनो कशा प्रकारे. भाऊ आहे.
तुम्ही भाऊ आहे मग दुश्मन आहे मित्र आजूबाजूला रायता नदीला बरेच पाणी भरले मित्रांनो. आता थोड्या दिवसानंतर हे पाणी भरू शकतं लेवलपर्यंत. आपण गेल्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल पाणी खूप खाली होतं आणि आता भरलं गेलं पाणी. तसं हळूहळू भरेल तेव्हा मित्रा वरतून मच्छी पकडणार का बघा. हा पोरगा वरतून मच्छी पकडणार बघा. या मित्राने आम्हाला गल बनवून दिली. आता याच्यात पाव रवायचा आणि पाण्यामध्ये टाकून द्यायचा. ह्याच्यामध्ये आता पाव रवेल. मित्रा कसं रवायचं पाव पावत नाही मग कशात काय काय आहे तुझ्याकडं काय कुठे ते रव याच्यात. अरे बापरे बरं मला तर घिन वाटायला लागली. तर बाबा तूच सगळं खेळ करून दे. घे त्यात पण टाक. तोडायला लागेल ना त्याला. बापरे एवढं खून करतोय त्याचा तर. जर ह्याच्यात राहू जमून काढ. बघा मित्रांनो हा पोरगा गांडूळ एकदम रवून देतोय. त्याला मर्डर करतोय बघा कसं. खूप कठीण काम आहे मच्छी पकडायचं. पण एवढे मोठे मोठे तू विकत आणल्यात का मातीत नाही आणल्यात. कुठं माती दिसायला लागली कुठं तुटला असेल. झालं का बघा यात गांडूळ रावलाय त्याने. आपण आता ट्राय करूया. मी पण पहिल्यांदा करतोय मित्रांनो. आता बघूया मोठा मोठा मासा भेटायला पाहिजे. हे असं फेकू ना कुठं फेकू. भेटला तर बरं होईल. आमच्याकडे एवढा मोठा तरी भेटायला पाहिजे. नाही इकडं आला सरपंच. हे भेटला वाटतं. हे वजन वाटायला लागले. हे भेटला. पकड पकड. भेटला वाटतं आपल्याला मासा. अटकला दगड. हे भेटला भेटला. भेटला पण चिंध्या भेटल्यात कोणीतरी टाकलेल्या. हे मित्र आहे बघ. काढ हे पकड पकड. काय रे बाबा कोणी फेकले काय कपडा. खरंच वजन वाटलेलं. मला असं वाटलं भेटला नक्की. आणि अर्धा गांडूळ टावेलनीच खाल्ला. फेकते. भेटता भेटता वाचला. खरंच एवढा मोठा जर कपडा नसता आला ना तर नक्कीच काय तर भेटला असतं आपल्याला. तर आता पुन्हा ट्राय करूया आपण. पाण्यात नको फेकू. बाहेर फेकून दे. परत हा इथंच फेकून येतोय. ही बिल्लीला पाडूया ना त्याचा. आला मासा. बघा कसा थर्माकोल हालायला लागलाय. तिकडे तर जाळा टाकलाय. हाय मच्छी आहे भरपूर येतं. हे आपण पकडू शकतो. दगड काढून टाका आणि तो अरे हा तर इकडे चाललाय एकदम. हे बघ पाणी वाहत आहे ना. आता इथं खालीच चाललंय या साईडला. पण दिसायला लागला किडा मला.
याचं कसं वजन आहे. गांडूळ छोटा छोटा होत चाललाय बघ. गांडूळ एकदम छोटा होत चाललाय पण मासा काय भेटा ना. पण हा रोहित क्रिकेटर रोहित शर्माचा मित्र आहे वाटतं. हा सांगतोय आम्हाला काय करायचं. बघूया आपण पुन्हा. दादा किती वाजला? 2 वाजलेत का बघा. 2 वाजले नाही, 3 3:30 वाजल्या. मित्रांनो मासे वगैरे काही भेटाना कारण हे 2 पोरं पण चालल्यात आणि यांना जानकारी आहे ती. मी काय पहिल्यांदा पकडतोय मला आयडिया नाही. तर आता मी पण आता कुठं दुसरीकडे जातो आणि दुसरीकडे जरा बघतो. तर आपण मासे जरा पकडायचा कार्यक्रम इथंच संपूया. चला मग आपण पुढे जाऊया बघूया. जरा तरी ट्राय करूया. भेटला तर ठीक आहे 5 मिनटं. आता आपण पुढे जाऊया. पुढे निघून जाऊया आपण. आमची गल घेतो. 3 गल उरल्यात आता. आता हे मासे काय विकणार का? एवढा मोठा मासा आहे. ही पण चिलापी आहे. बघू बरोबर चिलापी आहे. किती मोठा हा केलाय. तुझा एवढा हा मोठा हा असेल ना. खरंच मस्त पकडला एकदम ताजा ताजा. हा रोहित आहे मित्रांनो इथं वरप गावचा. आणि खरंच मच्छीवाला आहे. मला खूप मस्तवाला वाटलं याला भेटून. मित्रा हाय कर. कॅमेऱ्याला बघून हाय तर कर. लाजतो कशाला. आपला मित्र झाला आता. आपण भेटूया परत कधी. ठीक आहे. चला मग आपण पुढे डोंगरावर जाऊन बघूया काय आहे का भेटते आपल्याला छोटे छोटे धबधबे. चला मग. एन्जॉय करू शकता कधी मित्रांसोबत आल्यावर. डोंगराच्या पाठीच आपल्याला जायचं आहे. तर डोंगर भागामध्ये आपण जाऊन पोचूया. बघूया तिकडं कसं झालं आहे आता. मित्रांनो इथे एक तलाव भरला आहे. पूर्ण खाली होता. आता हा पूर्णपणे भरला आहे. हा पूर्ण खाली तलाव आहे मित्रांनो. आणि याला आताच यावर्षी बनवलं आहे नवीन. साईडला बघू शकताय आपण त्याचं काम केलं आहे बघा. आणि हा पूर्ण भरलाय. पूर्ण खाली होता. कम से कम 8-10 फूट हा तलाव आहे. हा चला आपण डोंगरावर जाऊन बघूया आता. आणि ही गावची शाळा एकदम जुनी शाळा आहे मित्रांनो. आता शिकतात का नाही काय माहीत नाही. आणि बरंच 20 वर्षा पहिले बघितलेली ही शाळा. अजून अशीच आहे शाळा ही. बघा मित्रांनो हा तलाव पूर्णपणे भरला आहे. उन्हाळ्याच्या टायमाला आलेलो तेव्हा पूर्ण सुका होता. आणि मस्त तलाव भरला आहे मित्रांनो. आणि डोंगराच्या आतून पाणी येते तेव्हा हा तलाव भरला जातो. खूपच खोल पण आहे. आणि इकडचे जे कामगार आहे हे पाणी यूज करतात रेती सिमेंटला. बघा ते पाणी काढतात वाटतं ते. वो क्या है? अच्छा हे पाणी मित्रांनो ते वरतून दुसरीकडे येत आहे. आणि हा पाईप लावला आहे बघा. हा पाईप यूज करायसाठी आहे.
हे लोक पाणी वापरतात. आपण इकडूनच गेल्या टायमाला उन्हाळ्याच्या टायमाला आलेलो तेव्हा आपण चिकन भात बनवलेला. तेव्हा हा रस्ता जातोय वरती. मस्त डोंगर भाग झाला आहे मित्रांनो, हिरवागार. खूप मजा येईल इथे एखादी रेसिपी वगैरे काय पण बनवायला. तसं आम्ही जेवूनच आलो आहे, नाही तर मस्त इथे रेसिपी बनवली असती. बघा या झाडाखाली आम्ही रेसिपी बनवलेली मस्त चिकन भात, तेव्हा खूप मजा आलेली. आणि या साईडला छोटंसं गाव आहे मित्रांनो, एकच गाव आहे आणि कमसे कम 10-12 घरं आहेत तिथे. उतरू का? मस्त मित्रांनो, इथं या साईडला एक छोटंसं जे गाव आहे मित्रांनो म्हारळपाडा, ते 10-12 घरं आहे आणि ह्यांना बरंच काय प्रॉब्लेम होतो. आणि इथं आतमध्ये ह्यांच्या शेती वगैरे पण आहे. तसंच बघितलं असेल मित्रांनो, ते तलाव पूर्ण भरलं गेलं आहे आणि इथून काहीतरीच मस्त सुंदर दिसायला लागलं आहे. इथं मी गेल्या टायमाला मित्रांनो इथे आलेलो, तेव्हा इथं पाणी आमच्याकडे नव्हतं. आणि तेव्हा मी मुंबईला राहायचो, तेव्हा आम्ही यांच्याकडे पाणी घेतलेलं. हा कुत्रा भुकायला लागलाय, नवीन माणूस दिसला तर होतोच. मस्त आहे मित्रांनो, ह्या साईडला साप पण आहे. ते बघा तो कुत्रा कसा भुकायला लागलाय, त्याला नवीन दिसायला लागला. इथे एक विहीर आहे, ते मी गेल्या टायमाला तुम्हाला पूर्णपणे दाखवली नाही ती. चला आता आपण जाऊन बघूया ते विहीर. मस्त विहीर आहे मित्रांनो. हे बघा हे गावचे पोरं आहे, ते आता फिरायला लागलाय. हाय हाय, कुठं चाललाय मित्रांनो? कुठं चाललाय? फिरायला आलाय दलिंदरच्यामुळं. काही पण छोटे छोटे पोरं आहेत, ते बोलतात. मस्त नजारे झालेत मित्रांनो आणि जंगल एकदम हिरवगार झालाय आणि भरला गेलाय जंगल. हा खूप सुंदर वाटायला लागलाय आणि पाऊस जेव्हा पडतो ना इथं अजूनच खूप सुंदर वाटतो. आणि इथं साप विंचूकाटे पण भरपूर आहे. आणि ह्या जंगलाच्या वरतीच मित्रांनो डोंगर जो आहे, छोटासा धबधबा आहे आणि इथे धबधब्याच्या इथं खेकडे वगैरे पण आहे मित्रांनो. तर विहीर होती ती कुठे गेली आता शोधायला लागेल. पूर्ण मित्रांनो हिरवगार झालं आणि असे गवत वगैरे खूप जमा झाल्यात. ह्याच ठिकाणी गवताच्या ह्याच्यामध्ये साप वगैरे लपलेले असतील. मित्रांनो इथं DJ वाजतोय, कदाचित तिथं गावचे पोरं आले असतील, कारण तो धबधबा बघा दिसायला लागलाय मला आणि मस्त व्हायला लागलाय मित्रांनो, एक नंबर व्हायला लागलाय. बरीचशी गर्दी आहे. खूपच छान वाटायला लागले मित्रांनो. बघा तो छोटासा धबधबा आहे, मी तुम्हाला गेल्या टायमाला सांगितलेलं. हा एकच धबधबा आहे, तो खूप सुंदर आहे आणि मस्त गर्दी झाली मित्रांनो. आणि इथं बघा नदी आहे छोटीशी, जे धबधब्यावरतून पाणी आल्यानंतर हे भरली जाते.
मस्त मित्रांनो गर्दी झाली इथे आणि मस्त लोक ह्यांनी मुलांनी DJ वगैरे आणल्या, छोटे छोटे स्पीकर, खूप एन्जॉय करायला लागल्यात. माझा काय प्लॅन नाही की मस्त धबधब्यामध्ये पोहायचा भिजायचं. आज काय असंच टाईमपास म्हणून निघालो आहे, बघायचं आहे म्हणून की आता भरलं असेल का नाही. तसं बरंचसं भरलं आहे इथं मित्रांनो आणि इथं खाली पाणी पण भरलं आहे बघा. इथं तुम्ही येऊन एन्जॉय करू शकताय. माझ्या घराच्या पाठीमागच आहे मारळगावला. असं पावसाच्या टायमाला खूप सुंदर वाटतं इथे येऊन आणि रात्रीच्या वेळी इथं खेकडे वगैरे भरपूर भेटते इथं. मी 4-5 वर्ष आधी आलेलो मित्रांनो इथे आणि खूप मजा केलेली, तेव्हा खूप एन्जॉय केलेला. तसं इथं मित्रांनो डोंगराच्या वरतूनच पाणी येते. एक छोटासाच हा धबधबा इथे, पण बरेचसे लोक इथं गावचे लोक येतात आणि एन्जॉय करतात. हे जे मित्रांनो पाणी भरले या साईडला, मी जेव्हा 5 वर्ष आधी आलेलो तेव्हा इथं पाणी असं सेविंगसाठी काय बनवलं नव्हतं, पण आता खूप सुंदर बनवलं आहे आणि मस्त आहे. आता इथे तुम्ही कधी येऊ शकता आणि एन्जॉय करू शकता. बरेचसे लोक लहान पोरांना येऊन येतात कारण घराच्या बाजूलाच राहतात ते. मी पण इथेच राहतो जवळपास. तसंच मला पण आज यायची संधी भेटली नाही तर मी कुठेतरी लांब गेलो असतो आणि तिकडं मस्त एक रेसिपी बनवली असती. बघा हा छोटा पोरगा आलाय, हा पण एक छोटा पोरगा आणला यांनी. मित्रांनो इथे हे लोक एन्जॉय करतात, डान्स वगैरे चालला आहे यांचा. परिवारच आणला आहे लोकांनी. बघा हा पोरगा कसा नचनिया बनलाय. मस्त कथ्थक करणार आहे. माझा मेवना पण गेलाय सोबत. तो रेनकोटवरच गेला एन्जॉय करायला. मला पण जाऊशी वाटते पण आजचा कंटाळा खूप यायला लागला. आता मी मस्त गेलो असतो. इथूनच मित्रांनो पाणी खाली चाललंय, ते भरतंय तिकडे त्या साईडला. थोडासा धक्का केलाय. हा पोरगा मस्त खूप छानच एन्जॉय करायला लागलाय. बघा छोटासा साऊंड आणलाय लोकांनी, चांगलाच बाई बनलाय आणि ती माणूस बनली कदाचित. माझा मेवना पण रेनकोटवरच पोहायला लागलाय, पाण्यामध्ये भिजायला लागलाय मस्त. हा खूपच गर्दी व्हायला लागली मित्रांनो. बरेचसे गाववाले इथे यायला लागल्यात आता. छोटासा धबधबा आहे पण आनंद पण खूप येतोय.
चले चला आ जाओ चलो जल्दी घंटी किधर है मारली सबर केला त्यांनी लय सबर का फल पाणी होत आहे तिकडे खोल असेल म्हणून ते लोक तिथे उडे मारतात असं दगडामध्ये ना असं चेंपल ना आता लयच उंचावर उडे मारायला देख रहा हूँ ऋषि को मित्रांनो पाऊस यायला लागलाय पाऊस झाल्याने अजून मजा यायला लागली आहे पावसामुळे खूप जरा चांगलं वाटतं मित्रांनो आणि आपण आता विहिरीकडे जाऊया बघूया विहीर भरली का नाही पाऊस पडायला लागलाय मित्रांनो मस्त वाटायला लागले पाऊस पडायला लागला तर बऱ्याचशा बारीने आपण सगळ्या मित्रांना इथं घेऊन येऊया कारण माझ्या घराच्या पाठीच आहे तर आम्ही सगळे चालतच येईन मस्त इथे एक रेसिपी बनवेल खूप मजा करेल आणि त्या छोट्याशा धबधब्यामध्ये पोहेल आणि तिकडे एक डबका झाला आहे आपण तिकडे पण जाऊया आता सध्या आपण विहिरीकडे जाऊया बघूया विहीर भरली का नाही मित्रांनो खूप मोठा जंगल झाला इथे जिथं विहिरीकडे जायला रस्ता होता तो पुरा गवतानी भरला आहे आणि आतमध्ये गेलो तर साप वगैरे चावू शकतात विंचू साप आणि कुत्रे पण पाठी लागल्यात थोडीशी भीती वाटते चावायचं बेवायचं तर तसंच मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा आणि सपोर्ट करा आणि परतच्या बारीने आपण इथे येऊ एक मस्त रेसिपी बनवूया आणि आपल्या मित्रांना इकडचे नजारे दाखवूया तसंच मस्त मजा आली मित्रांनो चला आता आपण पण निघूया चला मग बाय